शेतकरी मित्रांनो, मी अतुल मारणे किसान संवाद कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, किसान संवादच्या माध्यमातून आपण नवीन नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येत असतो. तर आजचा विषय जो आहे तो डिजिटल फार्मिंग. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की माहिती तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये आता मोठ्या स्वरूपात उपयोग केला जातोय. त्या संदर्भात आपल्याला आज डिजिटल फार्मिंग याविषयी माहिती देण्यासाठी श्री तुषार कारंडे साहेब आलेले आहेत, की जे नेटाफेम इंडिया या कंपनीचे डिजिटल हेड आहेत. ते आपल्याला आज डिजिटल फार्मिंग याविषयी सविस्तर माहिती देतील. तुषार करंडे साहेब, तुमचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. धन्यवाद अतुलजी. नमस्कार शेतकरी आणि किसान संवाद या कार्यक्रमामार्फत सगळे शेतकरी आले बंधूंना माझा नमस्कार. मी तुषार करांडे. जसं अतुलजींनी सांगितलं, मी मॅनेजर नेटाफेम इरिगेशन मध्ये आहे, डिजिटल फार्मिंग सोल्युशन्स आहे बघत आहे. आणि जसा आजचा विषय आहे डिजिटल फार्मिंग आणि त्याचा परिचय, तर आज आपण समजून घेणार आहोत की डिजिटल फार्मिंग म्हणजे काय. शेतकरी जेव्हा डिजिटल फार्मिंग बद्दल ऐकतो, स्मार्ट शेती बद्दल ऐकतो, तेव्हा त्याच्याबद्दल काय त्याचे अझम्पशन्स आहेत, पाणी किती दिलं पाहिजे, कुठलं पीक केलं पाहिजे, हवामान काय आहे, हार्वेस्ट कधी केलं पाहिजे, खतं कसे दिले पाहिजे, हे सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक परिचय घेणार आहोत. आणि हे सत्र 2 असणार आहेत. पहिल्या सत्रामध्ये एक परिचय आणि दुसऱ्या सत्रामध्ये नेटाफेम जे सिंचनामध्ये आहे, सिंचना प्रणालीबद्दल, डिजिटल फार्मिंग बद्दल आपण एक आराखडा घेणार आहोत. तर आजचं जे पूर्णपणे कार्यक्रम असणार आहे हे प्रेझेंटेशन मार्फत असणार आहे. तर एक प्रेझेंटेशन आहे, तर मी प्रेझेंटेशन शेअर करू इच्छितो आणि त्याच्यावरती नंतर आपण आपला कार्यक्रम सुरू करू. तर जो आजचा विषय आहे डिजिटल फार्मिंग परिचय, तर आपण त्याच्याबद्दल समजून घेऊया. पूर्णपणे प्रेझेंटेशन इंग्रजीमध्ये असलं तरी सुद्धा मी मराठीमध्ये असेल. आणि डिजिटल फार्मिंग असा विषय की बरेच काही शब्द इंग्रजीमध्ये आहेत, त्यांचं अनुवारण मराठीमध्ये होत नाही, त्यामुळे हे प्रेझेंटेशन पूर्णपणे इंग्रजीमध्ये आहे. पण बऱ्यापैकी फोटोज आणि बऱ्यापैकी स्लाइड्स मधून आपल्याला बऱ्यापैकी हे मिळेल आणि निश्चितच मी मराठीमध्ये ठेवणार आहोत. तर मी तुषार करांडे, मॅनेजर डिजिटल फार्मिंग सोल्युशन्स. 9 वर्ष नेटाफेम मध्ये आहे आणि बीटेक आणि एबीएम झालंय. आणि नेटाफेम मध्ये डिजिटल फार्मिंग असं पीएमओ वगैरे रोल्स मध्ये मी कार्यरत आतापर्यंत होतो. तर हे जसं सांगितलं अतुल सरांनी की 2 सत्र आहेत. पहिलं सत्र आहे डिजिटल फार्मिंगचा परिचय, तर तो आजचा सत्र असणार आहे. त्याच्यानंतर दुसरं सत्र असणार आहे डिजिटल फार्मिंग इन इरिगेशन, डिजिटल फार्मिंग सिंचन प्रणाली. सिंचन प्रणालीमध्ये डिजिटल फार्मिंग कसं झालंय, नेटाफेम कसं काम करतंय आणि शेतकऱ्यांचा कसा अनुभव आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात करण्याच्या आधी आपण सर्वांना धन्यवाद दिलं पाहिजे. आपले हॉस्पिटलचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, आपले एसेन्शियल सर्व्हिसचे कर्मचारी असतील, परंतु आणखी एक महत्वाचा घटक आहे आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे, तो आहे आपला शेतकरी. आज शेतकरी शेतामध्ये राबत आहे, म्हणूनच आपण सगळे इथे घरी बसून अन्न वगैरे किंवा आपलं भाजीपाला झालो. त्यामुळे या सर्व चौघांना आपलं एक धन्यवाद दिलं पाहिजे आणि आपला कार्यक्रम सुरू केला पाहिजे. तर जो आपला पहिला सत्र आहे तो आहे डिजिटल फार्मिंगचा. आज आपण या सत्रामध्ये डिजिटल फार्मिंग म्हणजे काय, डिजिटल फार्मिंग का गरज आहे आणि डिजिटल फार्मिंग कशी कशी होत आहे याच्यावरती आपण विषय जाणून घेणार आहोत. आजचं जे जग आहे हे पूर्णपणे डिस्ट्रप्शनचं आहे, बदल घडत आहे. पूर्णपणे बदलानुसार आपल्याला प्रोग्रेस होत आहे. बदलानुसार आपलं काही आपण आता स्वतः बघतोय, आपण एका परिस्थितीमध्ये आहोत की याच्याने अनेक काही बदल घडत असतील आणि याच्यामुळे वेगळी उत्क्रांती होऊ शकते, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे काय होणार आहे हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. आणि पुढे काय जाणून घेण्यापेक्षा आपण काय करू शकतो, इंडिव्हिज्युअल असो किंवा ऑर्गनायझेशन असेल, एक कुठली संस्था असेल किंवा आपण शेतकरी असो किंवा कंपनी असेल, हे जाणून करून आपण त्याच्यानुसार काम केलं पाहिजे. आणि त्यानुसारच आपण जेव्हा शेतीकडे वळतो तर शेतीमध्ये आज प्रॉब्लेम्सचे काय भरमाट आहे. ते काय पाण्याचा प्रॉब्लेम असो, पाण्याचा प्रॉब्लेम, लेबरचा प्रॉब्लेम, विजेचा प्रॉब्लेम, फर्टिलायझरचा नाश, हवामानाचे अनसर्टनिटीज, रिस्क जे आहेत, आणखी भरपूर काही विषय आहेत. परंतु आपण ह्या विषयाबद्दल न बोलता या विषयाच्या पुढे काय आहे आणि जग कसं पुढे होतंय, शेती कशी पुढे जाते याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि तेच आहे डिजिटल फार्मिंग. त्यामुळे आपल्याला डिजिटल फार्मिंग बोलताना आपण बदलाकडे जात आहोत, बदल घडत आहोत. आणि हे सगळ्यात महत्वाचं शेतीचं क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये डिजिटल फार्मिंग आतापर्यंत भारतामध्ये कसा बदल घडत आहे, काही जे शेतकरी ज्यांनी 10-15 वर्षापासून वापरले त्यांचा कसा अनुभव आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. एक छोटा बदल जो आपण सर्वांनी अनुभव केला असेल लहानपणापासून, मी
शेतीकडे शेतामध्ये जाण्याचं साधन. आपले आजोबा किंवा आपले वडील शेताकडे जाताना चालत जात होते. आपले वडील किंवा काही शेतकरी सायकल घेऊन जात होते. माझा असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना आहे, साधारण शेतकरी आज कुठलाही साधारण शेतकरी आहे तो शेतामध्ये कसा जातो? त्याच्याकडे मोटरसायकल असते. क्वचितच लोक आहेत, क्वचितच शेतकरी आहेत जे शेतामध्ये पायी जातात. प्रत्येकाकडे छोटी मोठी मोटरसायकल आहे. असं आहे का की शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली झाली आहे? नाही. असं आहे का मोटरसायकलींची किंमत कमी झाली आहे? नाही. पण हा बदल आहे आणि हाच बदल आपण स्वतः बघितला टेलिफोन, मोबाईल आणि व्हॉट्सअप. अनेक शेतकरी आहेत जे आजकाल व्हॉट्सअप वापरताय आणि पुरेपूर वापर करताय आणि हाच एक माध्यम आहे की आपण बघतोय की फेसबुक आणि किसान संवाद मार्फत आपण फेसबुकद्वारे सगळ्या शेतकऱ्यांशी संपर्क करू शकतो. म्हणून आहेत ते बरेच डिजिटल फार्मिंग बद्दल लिहितात, स्वित्झर्लंडचे आहेत. त्यांनी सांगितलंय की 4 उत्क्रांती आतापर्यंत शेतीमध्ये झालेत आणि 4थं अपेक्षित आहे. एक आहे, पहिलं आहे जे आहे ॲनिमल वर्कफोर्स. याचा अर्थ की 3000 BC मध्ये बैलगाडी आणि बैलामार्फत शेतीचे काम करणारा हा पहिली उत्क्रांती झाली शेतीमध्ये. दुसरी उत्क्रांती झाली ट्रॅक्टर्स किंवा प्लांटर्स बद्दल 18व्या सदीमध्ये. तिसरी झाली पेस्टिसाइड, फर्टिलायझर, केमिकल मध्ये जे सगळे प्रोडक्ट वगैरे जे आले त्याचे 20व्या सदीमध्ये. आणि जी आता जी अपेक्षित आहे किंवा आता जी चालू आहे ती आहे डिजिटल क्रांती किंवा डिजिटल ऍग्रिकल्चर जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये. आणि आपण बघत आहोत की हे बदल केमिकल, मेकॅनिकल किंवा शेतीमध्ये जे आहेत वेगळ्या घडीवरती सगळे घडत आहेत. आता बरेच वेळा आपण स्मार्ट शेती, डिजिटल फार्मिंग, डिसिजन फार्मिंग असे बरेच काही शब्द ऐकले असेल. आणि हे महत्वाचं की जेव्हा आपण डिजिटल फार्मिंग ऐकतात किंवा स्मार्ट शेती किंवा स्मार्ट फार्मिंग ऐकतात त्यांचा बदल काय किंवा त्यांचा वेगळा वेगळा अर्थ काय आपण जाणून घेऊयात. प्रिसिजन फार्मिंग म्हणजे काय की कुठलाही डेटा आपण शेतीमधनं घेतो आणि त्याचं अनालिसिस करतो किंवा त्याचं आपण अनालिसिस करून शेतकऱ्याला सांगतो. स्मार्ट फार्मिंग काय, ते अनालिसिसचं आपण एका हार्डवेअरवरती किंवा एका प्रोडक्टवरती काम करून घेतो आणि दोघांचं मिश्रण म्हणजे डिजिटल फार्मिंग. डिजिटल फार्मिंग म्हणजे थोडक्यातच की डेटा घेणे, इन्फॉर्मेशन घेणे, माहिती घेणे, त्या माहिती अनुसार आपल्या शेतामध्ये असणारे पीक, आपल्या शेतामध्ये असणारे उत्पन्न या सगळ्यावरती काम करणे आणि डिसिजन व्यवस्थित घेणे ताकि आपल्याला पूर्णपणे फायदा होऊ शकतो. हेच म्हणजे डिजिटल फार्मिंग. आता डिजिटल फार्मिंगचा मेन रोल काय आहे, डिजिटल फार्मिंग का महत्वाचं आहे? सर्वप्रथम आहे की शेतकऱ्याला व्यवस्थित डिसिजन्स घेणे, शेतकऱ्याला कुठलं पीक कधी घ्यावं, किती पाणी द्यावं, किती खत द्यावं, आता फर्टिलायझर टाकू की नाही, या सगळ्या जे डिसिजन्स आहेत त्या घेण्यासाठी मदत करणे. नंतर ऑफकोर्स की कमीत कमी खर्च झाला पाहिजे, जास्तीत जास्त उत्पन्न झालं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे की वापर आणि जे उत्पन्न आहे हे आपण सगळं व्यवस्थित वापरले पाहिजे. आणि महत्वाचं की जे काही आपले उत्पन्न शेतीमध्ये त्याचा पुरेपूर वापर करणे. ग्रोईंग मच मोर विथ मसल. ठिबक सिंचनामध्ये जर 30% पाणी वाचतं तर 35%, 40% पाणी आपण डिजिटल फार्मिंग मार्फत, ठिबक आणि डिजिटल फार्मिंग मार्फत आपण वाचू शकतो. तर डिजिटल फार्मिंग ने आपण आपले असलेले साधनं शेतीमध्ये आपण त्याचा अजून पुरेपूर वापर करू शकतो. आता जेव्हा आपण डिजिटल फार्मिंग म्हणतो तर डिजिटल फार्मिंग 3 वेगळ्या भागांमध्ये आपण म्हणू शकतो. पहिला आहे जॉब्स इन द ऑफिस, म्हणजे शेतीच्या बाहेर शेतीबद्दल काम करणे, ते आहे पहिलं. दुसरं आहे शेतीमध्ये उत्पन्न जे आहेत किंवा जे सगळे इक्विपमेंट्स आहेत, ट्रॅक्टर आहेत, हार्वेस्टर आहे, प्लांटर आहे, त्याची डिजिटल फार्मिंग म्हणजे दुसरा भाग. आणि तिसरा भाग म्हणजे आपल्या पिकाबद्दल असणारं डिजिटल फार्मिंग किंवा आपल्या पिकाबद्दल असलेलं सगळं काही डिजिटल वृत्तीने बघणे, हे म्हणजे डिजिटल फार्मिंग जॉब्स इन द फील्ड. या तिघांना आणखी 3 वेगळ्या याच्यामध्ये टाकू शकतो: मॉनिटरिंग, अनालिसिस आणि कंट्रोल. मॉनिटरिंग म्हणजे निगराणी करणे, देखरेख करणे की आपल्या शेतामध्ये, आपल्या पिकामध्ये, आपल्या ट्रॅक्टरमध्ये काय चालू आहे हे आपण रिमोटली बघू शकतो. दुसरं म्हणजे काय की कंट्रोल करणे, म्हणजे त्याची पुरेपूर बंद चालू करणे, म्हणजे ठिबक असेल, मोटर असेल, ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचं लोकेशन असेल, हे सगळं काही आपण करू शकतो. आणि तिसरं म्हणजे महत्वाचा घटक म्हणजे हे सगळं डिसिजन्स करत असताना आपण काय करावे आणि शेतकऱ्यांनी काय करावे याचं डिसिजन्स घेणे, हे म्हणजे अनालिसिस अँड रेकमेंडेशन. याचं जर आपण तिघा याच्यामध्ये बघितलं की मॉनिटरिंग मध्ये आपल्याला डेटा मिळतो, कंट्रोल मध्ये आपल्याला कामं करण्याची संधी मिळते आणि थिंक अँड रेकमेंड मध्ये आपल्याला डिसिजन सपोर्ट, आपण काय केलं पाहिजे याचा आपल्याला पुरेपूर सपोर्ट मिळतो.
प्रत्येक आपण याच्यामध्ये गेलो, जॉब्स इन द ऑफिस म्हणजे शेती बाहेर जे कामं असतील तर म्हणजे काय, कुठलं पीक घ्यावे, कंप्लायन्स म्हणजे डॉक्युमेंटेशन, मार्केटिंग कशी करावी, ट्रेसेबिलिटी कशी करावी, मी कुठलं पीक घ्यावं, सीड पेस्टिसाइड कुठलं घ्यावं, ऑनलाईन खरेदी कशी करावी, लोन कसं घ्यावं, इन्शुरन्स कसं घ्यावं, हे सर्व काही ऑनलाईन करणे म्हणजे जॉब्स इन द ऑफिस डिजिटल फार्मिंग मध्ये. दुसरं आहे जॉब्स इन द ऑफिस इक्विपमेंट सोबत, म्हणजे आपले ट्रॅक्टर, हार्वेस्टर, जीपीएस लोकेशन काय असतील, त्यांचे मेंटेनन्स कसे करावे, त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असतील किंवा त्याचं ऑप्टिमायझेशन, कुठलं ट्रॅक्टर कुठे असावं, कुठे जावं, हे सर्व काही डिजिटल फार्मिंग जॉब्स विथ इक्विपमेंट. आणि तिसरं महत्वाचा घटक जो महत्वाचा आहे आणि आतापर्यंत भारतामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये पण खूप महत्वाचा आहे, तो आहे म्हणजे जॉब्स इन द फील्ड, म्हणजे आपल्या पिकाशी निगडीत असलेलं डिजिटल फार्मिंग. ते असो मग प्लांटिंग बद्दल, लँड प्रिपरेशन बद्दल, सिंचनाबद्दल, खताबद्दल, क्रॉप प्रोटेक्शन बद्दल किंवा हार्वेस्टिंग बद्दल, मग ते काही असो, की किती लागवड असावी, किती स्पेसिंग असावी, किती पाणी द्यावं, किती खत द्यावं, कुठलं पीक आहे, सेन्सर्स कुठले लावावे, सॅटेलाइट इमेजेस कसे बघा, हे सर्व काही जॉब्स इन द फील्ड आहे. आणि जेव्हा आपण ठिबक सिंचन प्रणालीबद्दल आणि डिजिटल फार्मिंग त्याच्याबद्दल बोलू तर जॉब्स इन द फील्ड क्रॉप सायकल मॅनेजमेंट बद्दल आपण चर्चा करणार आहोत. भरपूर काही कंपन्या आहेत ज्या फार्म मॅनेजमेंट मध्ये काम करतात, जसं आपण बघत असाल ओरॅकल, एसएपी, मायक्रोसॉफ्ट, बरेच काही कंपन्या काम करतात. एसएपी, बरेच काही कंपन्या ट्रॅक्टर किंवा ऍसेट याच्यामध्ये काम करतात, जसं जॉन डियर असेल, महिंद्रा आहे, क्लास आहे, सीएनएच आहे, हे काम करतात. जॉब्स इन द फील्ड मध्ये तर भरपूर कंपन्या, स्टार्टअप्स आहेत, सेन्सर कंपन्या आहेत, नंतर सॅटेलाइट इमेजेसच्या कंपन्या आहेत, ठिबकच्या कंपन्या आहेत, कंट्रोलर्सच्या कंपन्या आहेत, फर्टिलायझर डोजिंगच्या कंपन्या आहेत, हे सगळ्या काही कंपन्या आहेत. पण हे सर्व करताना एवढं सगळं इन्फॉर्मेशन आहे, तर पूर्वी काय होत होतं की फक्त आपण जीपीएस लोकेशन, आपल्याला 2008 पर्यंत जीपीएस लोकेशन काय आहे ट्रॅक्टरचं आपल्याला पटत होतं. पण मध्ये काळ असा आला आणि आताही तो बऱ्यापैकी आहे की शेतकऱ्याला भरपूर काही इन्फॉर्मेशन आहे. शेतकऱ्याला ऍपमधनं शेतीचे इन्फॉर्मेशन किंवा हवामानाचं इन्फॉर्मेशन मिळतं, त्याला सॅटेलाइट इमेजेस मिळू शकतात, पण हे सर्व काही इन्फॉर्मेशन त्याला जास्तीत जास्त कन्फ्युजन करतात. आणि पुढे जाऊन आपण अपेक्षा करतो हे सगळं काही इन्फॉर्मेशन किंवा हे सगळी जी माहिती एका प्लॅटफॉर्मवर जर असली तर त्याला पूर्ण हा सगळा डेटा इंटिग्रेट करून आपण सर्व काही पुढे डिसिजन व्यवस्थित घेऊ शकतो. म्हणजेच काय, तुमचं ट्रॅक्टरचं माहिती, तुमच्या हवामानाची माहिती, तुमच्या स्प्रेइंगची माहिती, तुमच्या सिंचनाची माहिती, तुमच्या खताची माहिती, सर्व काही तुमच्या एका प्लॅटफॉर्म मध्ये म्हणजे मोबाईलमध्ये आपण सर्व काही बघू शकतो आणि डिसिजन्स किंवा आपल्या शेतीमधले कामं व्यवस्थित करू शकतो. आता याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. सर्वप्रथम की फक्त मशीन्स बद्दल नाही, सॉफ्टवेअर आहेत, नंतर सोल्युशन्स आहेत, नंतर सेन्सर्स आहेत आणि काही मशीन्स आहेत, तर काही हार्डवेअर आहेत. जेव्हा आपण डिजिटल फार्मिंग बोलतो त्या डिजिटल फार्मिंग मध्ये हार्डवेअर हा महत्वाचा भाग आहे, कारण की शेतीमधली इन्फॉर्मेशन आपण क्लाउड मध्ये किंवा इंटरनेटवरती पाठवून आपण बाहेर रिमोटली आपण बघू शकतो. मग ते काही ट्रॅक्टर्स असतील ज्याच्यामध्ये जीपीएस लोकेशन किंवा जीपीआरएस डिव्हाइसेस लावले असतील, किंवा सिंचनाचे काही डिव्हाइसेस असतील, किंवा खताचे काही डिव्हाइसेस असतील. दुसरे असतील, हा सॉफ्टवेअरचा भाग झाला की सॅटेलाइट इमेजेस, म्हणजे शेतीचा आपण पूर्णपणे सॅटेलाइट मार्फत, उपग्रह मार्फत आपण फोटो घेऊन आपण त्याच्यामधनं आपण काही इन्फॉर्मेशन किंवा माहिती शेतकऱ्याला देऊ शकतो का. जसं आपण या फोटोमध्ये बघत आहात की लाल म्हणजे त्या भागामध्ये पिकाची वाढ व्यवस्थित नाहीये, हिरवं म्हणजे पिकाची वाढ पूर्णपणे व्यवस्थित आहे. आणि पूर्णपणे फोटो सॅटेलाइट मार्फत, उपग्रह मार्फत आपण फोटो घेऊन पूर्णपणे शेतकऱ्याला माहिती देऊ शकतो आणि त्याच्यावरती तो त्याच्यानुसार काम करू शकतो. ठिबक सिंचनाबद्दल असतील, पाण्याबद्दल असतील, खताबद्दल असतील, न्यूट्रिएंट बद्दल असतील, हे सगळं काही आपण सेन्सर्स वापर करू शकतो आणि या सेन्सर मार्फत आणखी आपल्याला माहिती डिजिटल मार्फत हे सगळे आपले सेन्सर्स आहेत. काही वेदर स्टेशन आहे ज्याच्याने आपल्याला हवामानाची माहिती मिळते, किंवा मॉइश्चर सेन्सर आहेत, वेगळ्या वेगळ्या मॉइश्चर सेन्सर आहेत, अॅक्युरेसीनुसार आपण हे सेन्सर करू शकतो. महत्वाचं एक म्हणजे इंटरफेस, हे सर्व माहिती आहे, हे सर्व माहिती आपल्याला एका प्लॅटफॉर्मवरती, एका स्क्रीनवरती, जसं आपल्या मोबाईलवरती आपण आपल्या स्क्रीनमध्ये बघतो तसं आपल्या एका स्क्रीनवरती व्यवस्थित दिसलं पाहिजे. हे सर्व माहिती जर एकखट्टे आली तर शेतकऱ्याला कदाचित पूर्णपणे कन्फ्युजन होईल. त्याच्यामुळं हे जे इंटरफेस आहे की शेतकऱ्याला ही जी माहिती आहे ती हार्डवेअरची असो, सेन्सर्सची असो, सॅटेलाइटची असो किंवा हवामानाची असो, ही सर्व काही सोप्या रीतीने जर शेतकऱ्याला जर दिसली
तर तो पूर्णपणे चांगले डिसिजन घेऊ शकतो आणि त्याला शेताबद्दल आणखी काही चांगले डिसिजन्स घेता येतात. हे जर पूर्णपणे जर फ्लो बघितला आणि मार्को ब्रीडिंगच आहे की पीक आहे, पिकाला लागणारे सगळे सेन्सर्स आहेत, सेन्सर्सवरनं एका प्लॅटफॉर्मवरती एका इंटरफेसवर सर्व माहिती जाते. ही माहिती सगळी एका डेटामध्ये किंवा ऑलरेडी प्रोसेस होऊन डिसिजन मार्फत शेतकऱ्याला सांगितले जाते. साधारणपणे की फॉर एक्झाम्पल या सेन्सरमध्ये पूर्णपणे पाणी कमी झालेलं आहे, तरी आपण मोटर आणि वॉल नंबर 3 चालू करा, म्हणजे शेतकऱ्याला लगेच आपल्या मोबाईलवरती अलर्ट येतो की प्लॉट नंबर 4 मध्ये पूर्णपणे ड्राय झाले आहे, पूर्णपणे पाण्याची गरज आहे, मोटर चालू करावे आणि वॉल चालू करावे, आणि त्याच्यानुसार शेतकरी डिसिजन घेऊ शकतो. जर आपण जर भारतामध्ये बघितलं की भारतामध्ये डिजिटल फार्मिंग चेंज जर बघितली की आज डिजिटल फार्मिंग जर शेतकरी आहे, महाराष्ट्राचा शेतकरी जर म्हणतो की मला पूर्णपणे डिजिटल मार्फत माझी शेती करायची आहे, पूर्णपणे डिजिटल फार्मिंगचा उपयोग घ्यायचा असेल तो काय करू शकतो? परचेस ऑफ ऍग्री गुड्स म्हणजे सीड पेस्टिसाइड असतील, फर्टिलायझर असतील, हे सर्व आपण ऑनलाईन विक्री करू शकतो. काही कंपन्या जे ऑलरेडी काय करत आहेत आणि बरेच काही शेतकरी महाराष्ट्राचे असतील, बरेच शेतकरी उपकरण जे सीड आणि पेस्टिसाइड्स ऑनलाईन विक्री करतात. वेदर इन्फॉर्मेशन आपण स्कायमेट किंवा कुठल्याही ऍप मार्फत आपण बघू शकतो की आज पाणी होते, उद्या पाणी होते, त्याच्यानुसार आपल्या कापसाची किंवा कुठल्याही पिकाची लागवडची डेट ठरवू शकतो. त्याच्यानंतर ठिबक आणि ठिबक सिंचन आणि खत व्यवस्थापनामध्ये ऑटोमेशन करू शकतो. आपण पूर्णपणे घरी बसून वॉल, मोटर, फिल्टर वगैरे सगळं आपण खत आपण ऑटोमॅटिक चालू करू शकतो. लँड प्रिपरेशन, जर आपल्याला ट्रॅक्टरची गरज असेल, प्लांटरची गरज असेल, तर आपण सर्व काही आजकाल काही ऍप्स की आपण पूर्णपणे ऑनलाईन बुक करून काही याच्यामध्ये आपण बुक करू शकतो. त्याच्यानंतर हे सगळं आपण लागवड झाल्यानंतर इरिगेशन आणि फर्टिगेशन कसं चालू आहे, काय चालू आहे, आपण घरी बसून पूर्णपणे मॉनिटर करू शकतो, बघू शकतो आणि घरीला बसल्या आपण सगळं बंद चालू करू शकतो आणि डिसिजन घेऊ शकतो. जर आता पाऊस पडत असेल तर पूर्णपणे आपण ठिबक सिंचन बंद करू शकतो किंवा मोटर बंद करू शकतो. जर रात्री बेरात्री राईट असेल तर त्याच्यानुसार आपण वॉल शेड्यूल करतो. प्लस काही ऍप्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण फोटोज घेऊन डिसीज प्रेडिक्शन, म्हणजे फोटो पाठवला तर आपल्याला कळेल की याच्यामध्ये नायट्रोजनची कमी आहे, फॉस्फरसची कमी आहे, हवामान असं आहे, कमी जास्त होत आहे, पाणी आता होते, त्याच्यामुळे तुम्हाला हे पीक हे डिसीज येऊ शकतो. त्याच्यानंतर आपण डिसिजन घेऊ शकतो. सॅटेलाइट इमेजेस आहेत, सॅटेलाइट इमेजेस मार्फत आपण बघितलंच की कुठला भाग शेतीमध्ये, कुठल्या आपल्या शेतामध्ये कमी पडतोय, त्याच्यामध्ये आपण पाणी दिलं पाहिजे किंवा कुठलं काही डिसीज झालं असेल ते आपण करू शकतो. आणि हार्वेस्टिंग आहे, आणि ऑफकोर्स आजकाल आपलं पीक वगैरे आहे आपण ऑनलाईन पण विकू शकतो. आणि फायनली किसानचा ई पास पण आपण आजकाल ऑनलाईन विकू शकतो. ही पूर्णपणे डिजिटल फार्मिंग चेंज. जर एक महाराष्ट्राचा शेतकरी आहे, वेगवेगळ्या कंपन्या काम करत आहेत, जो पेस्टिसाइड असतील, सीड असतील किंवा खतं असतील ऑनलाईन घेऊ मार्फत तर पूर्ण विकू शकतो. आपण सगळं काही ऑनलाईन करू शकतो आणि हे डिजिटल फार्मिंगचं चेन आहे, पूर्णपणे होऊ शकतं. शेवटी शेतकऱ्याला काय हवं, आणि डिजिटल फार्मिंगचा हाच उद्देश आहे की जास्त उत्पन्न आणि जास्त नफा, कमीत कमी खर्च, आणि जी रिस्क आहे शेतीमध्ये, रिस्क आहे, हवामानाची रिस्क असेल किंवा पावसा पाण्याची रिस्क असेल किंवा पिका भावाची रिस्क असेल, हे कमीत कमी करणे हे शेतकऱ्याचा उद्देश आहे आणि तोच डिजिटल फार्मिंग करत असतो. धन्यवाद. आणि शेवटी असं करतो की आपण सर्व लोक आहेत की जे तासाने काम न करता एकराप्रमाणे काम करतो. तुषारजी धन्यवाद. तुम्ही खूपच सविस्तर माहिती दिली डिजिटल फार्मिंग विषयी. तर आज काही शेतकऱ्यांचे प्रश्न आलेले आहेत तिथे. तर त्यातला पहिला प्रश्न मला जो विचारायचा आहे की शेतकऱ्याचा प्रश्न आहे हा की डिजिटल फार्मिंग करण्यासाठी क्षेत्र किती असावे, त्याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकाल का? हो, डिजिटल फार्मिंग असं एक क्षेत्र आहे की जे सामान्य शेतकरी असेल, 1-2 अर्धा एकर शेतकरीपासून 100 एकरापर्यंत आपण वापर करू शकतो. जसं 1 एकराचा शेतकरी आहे ऊसाचा, तो हवामान आहे, कुठला तरी डिजिटल ऍप आपण डाउनलोड करू शकतो आणि हवामानाचा अंदाज किंवा हवामान आपण सगळं डाउनलोड करू शकतो. 100 एकराचा शेतकरी असेल, 100 एकराचा शेतकरी पूर्णपणे करू शकतो. पण एक साधा सामान्य शेतकरी असेल, 1-2 एकर शेती असेल, तरी सुद्धा तो डिजिटल फार्मिंगचा पुरेपूर उपयोग करू शकतो. एक आहे हवामान, दुसरं आहे काही कंपन्या आहेत ज्याच्यातून आपण ऑनलाईन मार्फत पण आपण काही ऍग्री इनपुट्स मागू शकतो, तो त्याचा पुरेपूर वापर करू शकतो. त्यामुळे डिजिटल फार्मिंगला तुमचं क्षेत्र किती, तुमचं पीक कुठलं हे महत्वाचं नाही, तुम्ही त्याचा वापर कसा करायचा. डिजिटल फार्मिंग हे खूप मोठं क्षेत्र आहे, तुम्ही त्याच्यामधनं तुम्हाला सूट होणार
तुम्हाला सुटेबल असणारं तुम्ही करू शकतात. काही शेतकरी सगळं करू शकतात, काही शेतकरी काही त्याचा पुरेपूर उपयोग करू शकतात. अजून एक प्रश्न आहे शेतकऱ्यांनी विचारलेला की तुम्ही जे मगाशी दाखवलं सॅटेलाइट इमेजचा वापर करून मग ते पिकाची स्थिती कळते की पीक हेल्दी आहे का हेल्दी नाहीये, तर त्याचा शेतकऱ्याला कशा पद्धतीने वापर होतो जनरली ते सांगू शकाल तुम्ही? हो. आता हे सॅटेलाइट इमेजेस आहेत. हे सॅटेलाइट इमेजेस येण्याच्या आधी हे सॅटेलाइट इमेजेस दर 5 दिवसानंतर येतात. त्याच्या आधी शेतकऱ्याला त्या सिस्टम मध्ये नोंद करावी लागते की माझं पीक कुठलं, नंतर त्याची लागवडीची तारीख काय, त्याच्यानंतर लागवडाच्या तारीखानुसार त्या पिकाचं कसं ग्रोथ असणार आहे, त्याची कशी वाढ असणार आहे, त्याच्यानुसार दर 5 दिवसानंतर त्याचे सॅटेलाइट इमेजेस येतात आणि सिंपल कलर कोडिंग मार्फत लाल, हिरवा आणि पिवळा. लाल म्हणजे तिथे प्रॉब्लेम आहे. सध्या टेक्नॉलॉजी अशी की थोडं प्रॉब्लेम काय आहे कळत नाही, पण प्रॉब्लेम कुठे आहे हे कळतं. म्हणजे या क्षेत्रामध्ये जर लाल आहे, या लाल मध्ये मग कदाचित पाणी कमी असेल किंवा कुठला तरी रोग झाला असेल. मग शेतकऱ्याला उपयोग असा की जिथे लाल झालंय तिथे तू जाऊन बघू शकतो तिथे पाणी कमी आहे का जास्त आहे, असा उपयोग आहे. शेतकऱ्यां व्यतिरिक्त सरकारला पण याचा फायदा होतो, कारण की सॅटेलाइट इमेज मार्फत सरकारला अंदाज लागले कुठलं पीक आहे, नंतर किती नुकसान झालं, जर कुठलं काय आपत्ती वगैरे आली तर त्याच्यामधनं आपण सरकार अंदाज लावू शकतो किती नुकसान वगैरे झालं. तर सॅटेलाइट इमेजेसचा उपयोग शेतकऱ्यांनाच नव्हे पण सरकारला होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त काही बँक सुद्धा याचा उपयोग करताय की जर एकदा शेतकऱ्याला लोन दिलं, त्याची लागवड आणि त्याचा हार्वेस्ट झाल्यानंतर त्याच्याकडे पैसे येणार, नगदी येणार, मग त्याच्याकडनं आपण इन्स्टॉलमेंट घेता येईल. तर असं काही वेगवेगळ्या कंपन्या, सरकार किंवा शेतकरी स्वतः सॅटेलाइट इमेजिंगचा मार्फत त्याचा उपयोग करू शकतात. धन्यवाद तुषार, अजून एक शेतकऱ्यांचा एक प्रश्न आलेला आहे की डिजिटल फार्मिंग क्षेत्रात किती कंपन्यांचं आता भारतामध्ये काम चालू आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होतोय, तर ते सांगू शकाल तुम्ही? हो. डिजिटल फार्मिंग मध्ये मी म्हणते की 3 प्रकारच्या कंपन्या आता कार्यरत आहेत. एक आहे बहुराष्ट्रीय कंपनी, म्हणजे नेटाफिम असेल किंवा बायर असतील किंवा BASF असतील, अशा कंपन्या आहेत. दुसऱ्या भारतीय कंपनी, क्रॉपिन सारख्या कंपन्या आहेत, ॲग्रोस्टार सारख्या कंपन्या आहेत की जे कार्यरत आहेत. आणि यामध्येच काही स्टार्टअप्स आलेत. बँगलोरमध्ये बरेच काही स्टार्टअप्स होते, शेतीमध्ये कामं करत आहेत. या लॉकडाऊन मध्ये सुद्धा आपण अनुभव केला असेल, बरेच स्टार्टअप्सनी पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट आपल्या शहरांमध्ये भाजीपाला पुरवल्यानं असे काही स्टार्टअप्स आहेत. तर डिजिटल फार्मिंग मध्ये मला वाटतं 100च्या वरती किंवा कदाचित स्टार्टअप्स पासून हजारामध्ये डिजिटल फार्मिंगच्या कंपन्या कार्यरत असतील. वेगळ्या सॅटेलाइट इमेजेस मध्ये असतील किंवा विक्रीमध्ये असतील किंवा ठिबक सिंचनामध्ये असतील, ऑटोमेशन मध्ये असतील किंवा मग सॅटेलाइट इमेजेस किंवा सेन्सर मध्ये असतील. तर अशा वेगळ्या प्रमाणे स्टार्टअप पकडून हजारो कंपन्या असतील. धन्यवाद. अजून एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की ह्या डिजिटल फार्मिंगचा सिंचन क्षेत्रात आणि खत व्यवस्थापनामध्ये कसा वापर होऊ शकतो? हो, तर याचा आपलं पूर्णपणे सत्र असणारच आहे. तरी सुद्धा जर खत आणि पाणी व्यवस्थापन का महत्वाचं आहे, कारण की एकदा तुम्ही लागवड केल्यानंतर तुम्हाला 80% वेळ, पिकाचा 80% वेळ पाणी आणि खत याच्यामध्ये जातो. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी जर ऑटोमेट केल्या, म्हणजे मोटर, वॉल, फिल्टर फ्लशिंग करणे, ECPH, आपलं खत कसं जाते, त्या खताची क्वालिटी काय, त्याचा समूह कसा आहे, त्याचा ECPH कसा आहे, याच्यावरनं आपण सगळं काही डिजिटल फार्मिंग मार्फत करू शकतो. तर हा शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो. पाणी आणि खत व्यवस्थापन, कारण की ह्या 2 गोष्टी शेतकऱ्याच्या उत्पन्नासाठी खूप महत्वाच्या आहेत. धन्यवाद. दुसरा एक प्रश्न आलाय तुषारजी, एक द्राक्ष बागायतदार आहेत निफाड मधून, तर त्यांचा प्रश्न असा आहे की द्राक्ष बागायत आहे माझी आणि मला ह्याचा वापर करता येईल काय टेक्नॉलॉजीचा? हो, नक्कीच. ऍक्च्युली भारतामध्ये जर सर्वपूर्ण उपयोग जर डिजिटल फार्मिंगचा करत असेल तो द्राक्षाचा शेतकरी आहे. मग ते असेल सॅटेलाइट इमेजेस, ते असतील सेन्सर्स किंवा ते ट्रेसिबिलिटी, जे आपण जॉब्स इन द ऑफिस म्हटलं होतं की त्यांना पूर्णपणे त्यांचे सर्टिफिकेट्स असतील किंवा डॉक्युमेंटेशन असतील, एक्सपोर्टसाठी लागणारे असतील, हे सर्व काही द्राक्षाचा शेतकरीच होता. तर एक सामान्य शेतकरी असेल, निफाडचा शेतकरी असेल, तर ऑटोमेशन, सेन्सर आणि सॅटेलाइट इमेजेस. आणि द्राक्षामध्ये आमचा अनुभव असा आहे, नेटाफिमचा अनुभव आहे की द्राक्षामध्ये डिजिटल फार्मिंगचा पुरेपूर वापर करता येतो. तो खतामध्ये असेल, पाण्यामध्ये असेल किंवा कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये. ती कीड होण्याच्या आधी आपलं प्रेडिक्शन की ही कीड येऊ शकतं, त्यामुळे तुमची तयारी असू द्या, कारण की द्राक्षामध्ये ती सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे. त्यामुळे
आमचा अनुभव असा आहे की सर्वप्रथम जो डिजिटल फार्मिंगला पीक, जसं आपण म्हणतो ठिबक सिंचन, आज द्राक्षामध्ये ठिबक सिंचन 100% आहे, तर पुढील 5-10 वर्षामध्ये डिजिटल फार्मिंग द्राक्षामध्ये सर्वप्रथम येणार इतर पिकांच्या आधी. तर द्राक्षाच्या शेतकऱ्या पुरेपूर डिजिटल फार्मिंगचा फायदा घेऊ शकतात. धन्यवाद. अजून एक प्रश्न आहे की सरकार या डिजिटल फार्मिंगचा वापर करते का, शेतकऱ्यांसाठी पण त्याचा उपयोग होतोय का काही? निश्चितच सरकार याचा पुरेपूर वापर करत आहे. महाराष्ट्र शासनानेच काही वर्षाआधी वेदर स्टेशन लावले आणि वेदर स्टेशन मार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या तालुका किंवा त्यांच्या जवळच्या वेदर स्टेशननुसार काय हवामान आहे, काय हवामानाचा अंदाज आहे हे शेतकऱ्यांना देत आहे. ई नाम जे आहे, आपण बऱ्याच वेळा ई नामचं ऐकलं असेल, ई वाहन पण एक डिजिटल फार्मिंगचा एक भागच आहे. त्याच्यामध्ये शेतकरी आपलं पीक पूर्णपणे ऑनलाईन भाव वगैरे बघू शकतो आणि विकू शकतो. त्यामुळे सरकारला हवामान असेल किंवा विक्री असेल किंवा IBM सारखी कंपनी नीती आयोग सोबत टायअप करून शेतकऱ्यांना कीडवर रोग व्यवस्थापनासाठी मदत करत आहे. तर सरकार पण पुरेपूर याचा वापर करत आहे. पण एका शेतकऱ्यांना करताय, पूर्णपणे समूहाला किंवा एक कम्युनिटी ऑफ शेतकऱ्यांना तो पूर्णपणे त्याचा मदत होत आहे. तर शेतकरी पण सरकार पण याचा पूर्णपणे याचा उपयोग करत आहे. धन्यवाद तुषार. धन्यवाद तुषारजी. तुषारजी, अजून एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की सामान्य शेतकऱ्याला ही टेक्नॉलॉजी आहे डिजिटल फार्मिंगची, ती परवडणाऱ्यातली आहे का? खरं म्हटलं तर डिजिटल फार्मिंग, कारण की भारतामध्ये ठिबक सिंचन जर आपण हे केलं किंवा आपण ट्रॅक्टर सुद्धा म्हटलं तरी सुद्धा भारतामध्ये ट्रॅक्टर आणि ठिबक सिंचनचा पूर्ण अजून विस्तार झाला नाहीये. ठिबक सिंचनच 15% आहे. त्यामुळे ठिबक सिंचन व्हायला सुरुवात आहे. याचा अर्थ असा आहे का की शेतकऱ्यांना परवडणार नाही किंवा शेतकऱ्यांना चालणार नाही. पण याला जर आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांमध्ये जर. तुषारजी धन्यवाद. तुषारजी, आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो, म्हणजे शेतकऱ्याचाच प्रश्न आहे की ही टेक्नॉलॉजी जी आहे ती सामान्य शेतकऱ्याला परवडण्यासारखी आहे का? निश्चितच हे कुठला शेतकरी आहे, कारण की भारतामध्ये अजून सुद्धा ठिबक सिंचनचं जर एक उदाहरण घेतलं, ठिबक सिंचनचा पूर्णपूर विस्तार झाला नाही. ठिबक सिंचन आता सुद्धा 15% आहे. परंतु मी जसं सांगितलं की द्राक्षामध्ये 100% ठिबक आहे, डाळिंबामध्ये 100% ठिबक आहे. तर शेतकरी कुठला आहे, पीक कुठला आहे, त्याच्यानुसार एक सामान्य शेतकरी डिजिटल फार्मिंगचा कुठला तरी उपयोग करू शकतो. जसं मी सांगितलं, हवामानामध्ये 1-2 एकरावाला शेतकरी पण हवामानाचा पूर्णपणे उपयोग करू शकतो. तर मोठा शेतकरी असेल किंवा द्राक्ष पिकवर असेल तर पूर्णपणे तो ऑटोमेशन असेल, सॅटेलाइट इमेजेस असेल, सेन्सर असतील. त्यामुळे कुठले शेतकरी आहात त्याच्यानुसार तुम्हाला डिजिटल फार्मिंगचा कुठला भाग उपयोगी आहे आणि सांगायला हरकत नाही, कारण की अजून सुद्धा हे नवीन आहे. भारतातच नव्हे पण इतर देशांमध्ये सुद्धा हे नवीन असल्यामुळे ही टेक्नॉलॉजी अजून सुद्धा सामान्य शेतकऱ्यांना पुरेपूर, जे म्हणजे ऑटोमेशन असेल, सेन्सर असेल, पुरेपूर जी प्रणाली आहे हे सामान्य शेतकऱ्यांना अजून सुद्धा खर्च त्याचा थोडा जास्त आहे. त्याच्यामुळे कुठलं पीक आहे, किती क्षेत्र, त्याच्यानुसार आपण हे करू शकतो. 25 ते 30 एकराच्या वर शेतकरी असेल किंवा 10 एकराच्या वर शेतकरी असेल त्याच्यानुसार आपण हे करू शकतो. 10 एकराच्या खाली असेल मग त्याच्यामध्ये काही मर्यादा येतात. मग त्याला फक्त हवामानाचा मिळू शकतो. ऑटोमेशन करण्याच्या आधी त्याला ते पुरेपूर त्याचे इकॉनॉमिक्स बघूनच त्याला इन्व्हेस्ट करावं लागेल. त्यामुळं डिजिटल फार्मिंग पूर्णपणे प्रत्येक शेतकऱ्याला परवडणार आहे का, याचा उत्तर नाहीये. सुरुवात आहे. काही शेतकरी आज उपयोग करू शकतात आणि 5-10 वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला हा गरजेची काळ बनणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं आजच्या सत्रामध्ये डिजिटल फार्मिंग यांचा परिचय. मी एवढं सांगू इच्छितो की आपण सुरुवातीला बघितलं की हा बदल आहे, हा बदल होणार आहे. आपल्याला माहिती नाही कधी होणार, 2, 4, 5 वर्षामध्ये. त्यामुळे आजचा सत्र होता की डिजिटल फार्मिंग भारतामध्ये काय चालू आहे आणि आपण याचा कसा उपयोग करता येईल. त्यामुळे आपण शेतकरी बंधूंनो, आपण या किसान संवादला असल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. पुढच्या सत्राचा विषय आहे डिजिटल फार्मिंग, सिंचन प्रणाली. धन्यवाद. तुषारजी धन्यवाद. तुम्ही खूपच सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली आणि शेतकरी बांधवांना तुमचं सुद्धा सगळ्यांचं धन्यवाद या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल. आणि किसान संवादच्या माध्यमातून आपण असेच नवीन नवीन विषय घेऊन तुम्हाला भेटत राहू. धन्यवाद.